हिंदू धर्मामधले जे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मण धर्माला अशा प्रकारचा छत्रपती शिवराय त्यांना मान्य नव्हता। एक तर त्यांनी छत्रपती शिवरायांचं स्वराज्य बुडवलं, तिथं पेशवाई स्थापन केली, ब्राह्मणशाही स्थापन केली आणि स्वराज्याचा संपूर्ण सत्यानाश केला। पेशवाईच्या काळामध्ये अस्पृश्यांना तोंडाला गाडग्यामुळे घालून फिरावं लागलं। तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना म्हणजे एवढी अस्पृश्यता होती त्या काळामध्ये पेशव्यांच्या राज्यामध्ये की ती इंग्रजांच्या काळापर्यंत चालत आली। इंग्रज आल्यानंतरही काही बरेच वर्ष चालत राहिली अस्पृश्यता। या अस्पृश्यतेचे चटके तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना पण बसले। ब्राह्मण मित्राने लग्नाला बोलवलं तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना। मित्राचे लग्न आहे म्हणून तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले लग्नात गेले, वरातीत गेले। तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना ब्राह्मणांनी वरातीतून हकललं, शूद्राचा मुलगा आहे म्हणून। लक्षात घ्या, तर छत्रपती शिवराय जे आहेत कुलवाडी कुलभूषण शूद्रांचे राजे, हे ब्राह्मण धर्माला मान्य नव्हतं। त्यांनी काय लिहिलं नंतर, गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी। वास्तविक छत्रपती शिवराय गो ब्राह्मण म्हणा, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण ब्राह्मण प्रतिपालक कसे झाले?